बोला विश्वजित साहेब. मी फोन खरं तर यासाठी केला होता की आता आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी बोलायला एकदा भेटावं लागेल. चालतंय की भेटूया. सांगा कुठे भेटूया आपण. तुमची हरकत नसेल तर आमच्या घरी, म्हणजे आपल्या बोलणी पण होतील आणि बरोबर जेवण पण करू. हो माझी काही हरकत नाही, तुम्ही सांगा कधी येऊ. आजच. म्हणजे तुमची हरकत नसेल तर चांगल्या कामाला उशीर कशाला हो. आज जरा जरा एक सेकंद होल्ड करा. आज काय आपली दुपारी अपॉइंटमेंट मीटिंग. काही नाही. ओके डन मिस्टर विधाते, आज आपण भेटतोय तुमच्या घरी जेवायला. अहो, भारी आहे की. वाट बघतो तुमची. या सी यू सून. थँक्यू सो मच. रंजना, अगं आपण आता ते मोठं डील केलं ना, त्याचे मालक विश्वजित साहेब, त्यांचा फोन होता. जेवायला बोलवलं मी त्यांना आज. मस्त गावरान बेत करा. तुमच्या हातचं खाऊन बोट चाकत गेले पाहिजे. ते पाहुणचारात काही कमी नाही राहायला पाहिजे. हा अरे राया, तुझं आवरलं असेल तर चल लवकर, आपल्याला एकाला भेटायला जायचं. भाऊ तसं आवरलंय माझं, 2च मिनिटात आलो मी. हा हा मी लागतेच लगे कामाला. खुले चल लवकर. काय झालं बघताय का असं. हा अगं अशी माझीच मला लाज वाटायला लागली ग. मी कामावर जात नाही आणि मी माझ्या काही जीवाचं बरं वाईट करून घेईल म्हणून तू पण 2 दिवस झालं मंडईमध्ये गेली नाही. असं नको करू आशा. मी नाही माझ्या जीवाचं काय बरं वाईट करून घेणार. तू जा मंडईमध्ये. मंडे काय कुठं पळून जाते का. हा कुणापेक्षा जास्त तुम्ही मला महत्वाचं आहे. तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही मी. बोला. आज जरा इकडं बंगल्यावर ये, पाहुणे येणार आहेत. मग मला कशा पाहिजे सांगताय. अगं मदत करायला ये इकडं. नाही जमणार मला. मलाही काम आहे आणि ह्यांची तब्येत बी बरी नाही. अशे नक्की काय झालंय ग सोपानला. काय नाही, त्यांची पाठ दुखत्या पण त्यासनी सोडून नाही येऊ शकत नाही. काम असलं की गुलुगुलू बोलते ही गुली. गुलीताईचा फोन होता. वय तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पोहा आणते. हा हा हॅलो, बोला की गुलीताई. त्या आशीला म्हणाव गप बंगल्यावर कामाला ये, नाहीतर भाऊसाहेबांनी गाडीचं समद प्रकरण सांगून टाकी. आशे काय हो. अगं रंजना वहिनीसने तुझी गरज आहे. असं आडून नको बसू. लय चांगली माणसं आहेत ती. हे बघा, तुम्हाला सोडून मी कुठं बी जायची नाही. तेव्हा तुम्ही मला उगाच समजावायच्या भानगडीत पडू नका. अगं पण तू नाही गेली तर भाऊसाहेबांनी काय वाटेल. वाटू द्या काय वाटायचं ते. लोकांच्या पायात माझा नवरा गमवू का. तुम्हाला मी सांगितलं ना, कुणापेक्षा जास्त तुम्ही मला महत्वाचं आहे म्हणून. मला माझं काम करू द्या. तुम्ही बसा, मी नाश्ता आणते तुमच्यासाठी. ताई मी काय करू कायच कळत नाही ग. बया 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 रंजे, अगं काय करायचं ह्या आशीला. तिला म्हणलं बंगल्यावर कामाला ये, तर डायरेक्ट नाही म्हणून फोनच ठेवून दिला. मला लावून दे, मी बोलते तिच्याशी. अगं कशाला तू त्रास घेतेस. काय बी झालं तरी तिला यावंच लागणार का. आता असं काही विचारती तुझ्याबद्दल, भाऊसाहेबांच्या बद्दल. तिला किस्सा आदर आहे, त्याच्यामुळे ती येणारच. आणि आपला सोपान तरी काय गप्प बसतोय वी. लगेच लावून दिल तिला. रंजना आत्या, गुली आत्या. अगं अंतरा, किती गोड दिसतीयस. एखाद्याची नजर लागल तुला.
इतकी गोड दिसतीस. थँक्यू. आता अशीच रायासमोर जाऊ नगस, नाही तिथल्या तिथं लगीन करायचा. अगं ती त्यालाच भेटायला आली असेल. नाही, मी तुला मदत करायला आले. गुली आत्या सहज म्हणाली की आज तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत. म्हटलं जावं, मदत करावी. किती गुणाची आहेस ग. मला अशीच सून हवी होती बघ. सांग ना, काय मदत करू? धर, मग एवढं पीठ मळ. पीठ मळायचंय? जमतं ना तुला? अगं अशी काय विचारते आज? जमतं म्हणजे काय? तिच्या आईने तिला समजा शिकवलंय. मग तू हे एवढं पीठ मळ. मी आलीच बाहेरचं जेवणाचं कुठपर्यंत आले बघून. बोले ये लवकर चल. बाय चल. बोली आत्या, हे बघ असं काम कर का नाही, घरातली समधी लई खुश झाली पाहिजे ती. पण ऐक तर, हे घे. आणि हे बघ, समदा डबा संपवायचा, तसाच परत आणलास तर बघा. अगं हो ग माय माझे, संपवती सगळा डबा. त्यांचं मन मोडलं ना कमी, म्हणून असं बसल्यात ती. अगं बंगल्यावर कोणतरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे मदतीला असं फोन आला होता आणि मी नाही म्हणलं ना, म्हणून असं बसल्यात ती. तू सांग कृष्णे, यांना असं सोडून जाईन का ग मी? बरोबरच आहे तुझं. मामापेक्षा महत्वाचं काय बी नाहीये. काय मामी, तू आज ह्याच्या जवळच थांब आणि याची काळजी घे. काय? मी येते रे. नीट जा ग. नमस्कार. येऊ. भाऊसाहेब, आज अचानक कसं इकडे येणं केलं? सोपांची तब्येत ठीक नाही, समजलं. म्हटलं भेटून येऊया. या की, बसा ना. सोपान, अरे बैस इकडे. नको, मी बसतो इथं. डॉक्टरकडे जाऊन आला का? तसं तू तर ठणठणीत दिसतो. कोण आजारी म्हणाल तुला? त्यांची पाठ दुखत होती थोडी, मीच म्हणलं वाईस घरी आराम करा. तुम्ही बसा ना, मी चहा आणते. नाही तू थांब, मी बनवते. अशा घरी एक मोठ्या कंपनीचे मालक येणार आहेत. तसं तुला रंजनाने सांगितलं असेल. वय, कृष्णीन ज्यांचं डील पक्क केलं होतं तीच साहेब आहेत ना बघा? होय, तेच साहेब. कृष्णी म्हणाली होती मला, त्या साहेबांनी तिचं लई कौतुक केलं. लई चांगलं आहेत ती. बघ, एवढं चांगलं आहे तर, आणि तू त्यांच्या पाहुण्याला नाही म्हणते वय. अगं आतला कसला विचार करते, चपाटकीने आवड. अगं मी आजारी आहे हे कळलं तर भाऊसाहेब इतकं मला बघायसाठी आलं, आणि त्यांच्यासाठी एवढं पण करू शकत नाही वय. सोपान, ती पाठ दुखत होती ना? अरे मग असं खटकन काय उभा राहिला? मला काय धाड भरली दावा. तो मला बघितलं, माझ्या अंगात ताकद आली. मी एकदम बरा आहे. ठीक, मग चल कामावर. अरे तुझ्या बगैर आम्हाला पण कुठं जाता येत नाही. चल लवकर. होय, आवार तुम्ही लगेच. यांच्यासाठी बंगल्यावर यायला नाही म्हणलं होतं मी. आता हीच निघालात म्हणल्यावर मी बी येते. आलोच आवरून पड्डीशी. कृष्णा, अगं तू पण चल की बंगल्यावर मामींबर. का? अगं त्याचं काय आहे, ते साहेब येणार आहेत जेवायला आणि कामाचं बोलायला, आणि त्यांनी जर इंग्लिश जाडायला चालू केलं तर मला आणि भाऊंना काही कळणारच नाही. तू असली म्हणजे कसं टेन्शन राहणार नाही. आणि मग कारखान्याच्या कामाचं? त्याचं तू नको टेन्शन घेऊ, ते ऋतिकला सांगतो मी. मग ठीक आहे, काय हरकत नाही यायला. हा चालते, मी आहे गाडीजवळ, यावरून. आता ही साहेब कोण आहेत? अगं हे अंतरे, अगं काय केलंय ती? मला काहीच कळत नाहीये. गुली आत्या, मला नाही येत ग स्वयंपाक. अगं मग आत्ता सांगतेस वी, आधी सांगता येत नव्हतं का? गुली आत्या, एक काम कर ना, तूच कर ना सगळा स्वयंपाक आणि सांग की मी केलाय म्हणून. भारी आहे ग, हुशार आहेस. हे कर ना. काय करून ठेवलं ही? अंतरा, जातो आता. तुझं काय काम नाही. काम करणारी माणसं आल्या ती,
आता आपल्याला काय काळजी करायचं कारण नाही. तू कृष्णाला बी बोलवलंस हे फार चांगलं केलंस. आता ते विश्वजितराव इंग्रजीत बोलायला लागलंय तर आपल्याला समजून सांगायला कोणीतरी पाहिजे. होय. कुठवर पोहोचले विश्वजितराव? काय फुलबिन झाला का? अहो येत आलेच इतक्यात. ते बघा आले. आई साहेब आलेत ग. आहे ये. थांबा वहिनी साहेब, थांबा 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 थांबा. आधी टोपीचा मान. अहो तुम्हाला साहेब टोपीचा मान असतोय बघा. आता कसं रुबाबदार वाटायला लागलं आहे का नाही भाऊसाहेब? ही आमची आई रायाची फुई आजी. नमस्कार. चमत्कार. नमस्कार. नमस्कार. वयोमानानुसार त्यांना ऐकायला थोडं कमी येत. ही आमची पत्नी रंजना, त्यांची मोठी बहीण गुली. नमस्कार. त्यांचा मुलगा ऋतिक. आणि माझं नाव सुनील बरं का. ह्या घरचा मी खास माणूस आहे. अहो मुकदमच आहे ह्या घरचा. 4-5 कारखान्याची जबाबदारी माझ्याकडे असती, त्यामुळे मला सारखं बाहेर जावं लागतं. आणि हा सोपान तसा आमचा ड्रायव्हर आहे पण कुटुंबाचाच हिस्सा आहे. मगाशी मी वाटेतनं येताना रस्त्यात जी हळदीची शेती दिसते ती सगळी तुमची का? होय, म्हणजे आपलीच शेती आहे ती. हो, म्हणजे खरी श्रीमंती तर तुमची आहे. आम्ही काय हे असे गाड्यांमधून हे असे कपडे घालून फक्त फिरणारे लोक म्हणून लोक आम्हाला श्रीमंत म्हणतात. नॉट लाईक दॅट. विश्वजितराव, खरं सांगायचं ना, आमच्यासाठी खरी श्रीमंती म्हणजे हे जमीन जुमला पैसा अडका नाही बरं का. आमची खरी श्रीमंती म्हणजे आम्ही जोडलेली माणसं. आता ती श्रीमंती तुम्ही मोजणार असाल तर आम्ही लई श्रीमंत आहे. ही आमची आंतरा बर का साहेब, विदा त्यांच्या घरची होणारी सून. हो. हाय हाय. नमस्कार. बाय द वे मिस्टर रायबान, हे मला माहिती नव्हतं. हा, पण तुम्हाला लग्नाला यावं लागणार आहे बरं का. या शुअर. वाय नॉट, वाय नॉट. अँड मिस्टर रायबान, please do let me know what kind of gift you want in your marriage. I'll get it for you. तुम्ही बोला, मी जरा जेवणाची व्यवस्था बघून येतो. आई चल. तसा आमचा राया कमी शिकलाय बरं का, पण प्रचंड मेहनती आहे. तुम्हाला बिलकुल निराश करणार नाही. अहो, आमच्या एका छोट्याशा कारखान्याचे त्याने 5 कारखाने केले. काय सांगताय? हा, आमचा एक फार छोटा कारखाना होता बरं का. आम्ही स्कूटरवर बसून खरेदी विक्री करायचो हळदीची. ती स्कूटर आम्ही जपून ठेवली. तुम्हाला बघायला आवडेल? हो शुअर. या. आमची स्कूटर ऊन वारा पाऊस पाण्यात लई साथ दिली ही ना आम्हाला. तुम्हाला सांगतो, आज आम्ही जे दिवस बघतोय ना ते फक्त हिच्यामुळे. त्यामुळे आम्ही हिला कुटुंबासारखं जपतो बरं का. आमच्या रायामुळे घरासमोर 4 गाड्या आल्या. पोरगा शिकला नाही, पण त्याची जिद्द होती की असं काहीतरी करून दाखवायचं की घराला अभिमान वाटला पाहिजे. माणसाच्या मनात जर जिद्द असेल ना तर त्यासाठी कुठलीच गोष्ट अवघड नसते. आणि या सगळ्याचं उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणजे तुमचा राया. भाऊ, जेवण तयार आहे. जेवता जेवता बोलू. चल.
अरे वा वा, चला तुमच्यासाठी खास मेनू बनवलाय आज. बापरे, एवढं सगळं खायचंय? अहो ही तर सुरुवात आहे फक्त. घ्या घ्या. मिसेस विदा त्यांनी फार सुंदर जेवण बनवलंय. व्हेरी नाईस. नाही 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 नाही, रंजनानं नाही, आशाने जेवण बनवलंय. आशा म्हणजे आमच्या सोपांची बायको. आय मस्ट से दॅट मी आज खरं तर खूप वर्षांनी असं घरचं चविष्ट जेवण जेवतोय. कारण सतत मीटिंग आणि या सगळ्या प्रवासामुळे बाहेरचं खायला लागतं आणि असं जेवण फार क्वचित खायला मिळतं. आता जेव्हा केव्हा तुम्हाला घरचं खायची इच्छा झाली ना की बेझिझक आमच्या घरी यायचं. का नाही, असं जेवण मिळणार असेल तर अगदी हक्कानं जेवायला इथे येईल. कृष्णे, तुला सांगते आत्ता पतूर एवढा रुबाबदार माणूस मी अख्ख्या गावात बघितला नाही बघ. मग तू आमचे विश्वजित सर बघायला पाहिजेस. मला नाही माहित तुमच्या विश्वजित सर का कोणती, पण मी सांगते ना ती यांच्यापेक्षा कमीच रुबाबदार असतील. कृष्णे, तू येशी झालीस का नाही, तुझ्यासाठी बी असाच राजबिंडा मुलगा शोधणार आहे मी. मामे, उगा कुणाच्या बिघडत बांधू नको मला. अगं यो कुणी बी नाही, लाखात एक आहे, येऊन तर बघ की. एवढं कौतुक करतेस, थांब बघायलाच पाहिजे. काय गे, काय चाललंय तुमचं? तिकडं बाहेर धपाटे कमी पडले ती आणि तुम्ही टाइमपास करत बसलाय सवी. विधात्यांच्या पाहुणचाराविषयी खूप ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. मला वाटतं की असा पाहुणचार दुसरीकडे कुठे मिळत असेल असं मला वाटत नाही. थँक्यू सो मच. येतो. या. काय ग, मामी कुठे गेली तुझी? का काम लय लागतंय म्हणून गेली निघून घरला? नाही नाही, मागच्या अंगणात गेली कचरा टाकायला. ओके ओके, बर जेवण झाले ती समध्यांची. तू बाहेर जा आणि तेवढा टेबल आवरून घे. ओके, सो मी निघतो. थँक्यू सो मच. बाय. एक 2 मिनिटं. सर तुम्ही, अहो सर हे काय करताय? खाली ठेवा ताट. मला माझं ताट उचलायची सवय. मगाशी कसं काय ते राहून गेलं मला माहिती नाही, पण प्लीज हो सर. माझी ही तरी चांगली सवय मोडू नका. विश्वजितराव, अहो काय करताय हे? अहो त्या करतायत हे काम, तर मग मी केलं तर काय बिघडतं? अहो मी आवरलं असतं की हे सगळं. कृष्णा तू तरी कशाला करायचं? हो बाजूला. कृष्णा, तुम्हीही इथे? अहो तुम्हाला सांगितलं नव्हतं का, कृष्णा आमच्या घरच्या सारखीच आहे. आणि जे जेवण बनवलं होतं ना ते हिच्या मामीनेच बनवलं होतं. आशा, हे बघ ती आली. तुमच्या हाताला छान चव आहे. छान झालंय जेवण. थँक्यू. भाऊसाहेब, कृष्णा खूप हुशार मुलगी आहे, पण तिला हे असं घरातली कामं सांगणं मला काही बरोबर नाही वाटलं. कृष्णा खरोखर एक हिरा आहे. त्या हिऱ्याला कोळशात खितपत पडू द्यायचं का राजमुकुटात रोवायचं, तुम्ही ठरवा.
येतो मी.